धन्यवाद एवं आभार प्रकट करता हूं। धन्यवाद। धन्यवाद। श्री बजरंग सोनेवानी जी। मुझे आपने बोलने का मौका दे दिया। मैं एनसीपी शरद पवार पार्टी से हूँ। आदरणीय शरद पवार साहब से कृपा से मैं ये सभागृह में हूँ। मुझे बहुत खेदजनक बात ये बजट पे बात करते टाइम पे बोलना है कि महाराष्ट्र के वित्त मंत्री जो डेप्यूटी सीएम थे उनका निधन 14 दिन पहले हो गया। इस सभागृह में सदस्य थे। पहले मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूं। और माननीय अध्यक्ष जी, मैं सन 2026-27 या अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहे। महोदय, यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारचा कोणता स्पष्ट दृष्टिकोन, ठोस धोरण किंवा देशवासियांसाठी काहीतरी करण्याची ठाम इच्छाशक्ती दिसून येत नाही। हा अर्थसंकल्प घाईघाईत कोणताही सखोल विचार न करता जमिनीवरील वास्तव्यानं समजून तयार करण्यात आलेला नाही। नेहमीप्रमाणे यालाही अर्थसंकल्प न म्हणता सरकारचा आणखी एक जुमला बजेट म्हणणे अधिक योग्य होईल। महोदय, मी या सभागृहापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे मांडू इच्छितो। मागील अर्थसंकल्पात मांडलेले मुद्दे यावेळेस केवळ रंगरंगटी करून नव्या स्वरूपात पुन्हा सादर करण्यात आलेले आहेत। महोदय, माननीय अर्थमंत्री महोदयांनी सुधार एक्सप्रेस या संकल्पनेची मोठ्या गाजावाजात घोषणा केली आणि सरकारने 350हून अधिक सुधारणा केल्याचे सांगितले। मात्र 350 सुधारणा नेमक्या कोणत्या याचा तपशील देण्यात आलेला नाही। जीएसटी सोडल्यास कोणताही ठोस सुधारणा झाली हे स्पष्ट होत नाही। जीएसटी सारखा विषय गोरगरिबांना लुटण्याचा विषय जीएसटी मध्ये होतो। जीएसटी मध्ये बरेच काही बदल केले, हे बदल सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहेत असं माझं मत आहे। महोदय, जीएसटी बाबत सांगायचे झाले तर हा कर घाईघाईत रात्री 12 वाजता घंटा नांद करत लागू करण्यात आला। विरोधकांनी वारंवार सूचित केले ही सर्व संबंधित चर्चा करून विचारपूर्वक हा कर लागू करावा, पण सरकारने कोणतीही सूचना मान्य केली नाही। आज सरकार स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्णय झालेल्या अडचणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुधार एक्सप्रेस या नावाखाली करत आहे। माझा सरकारला थेट प्रश्न आहे की तुमच्या चुकीच्या जीएसटी धोरणामुळे ज्या व्यापाऱ्यांचं, उद्योजकांचं आणि सामान्य नागरिकांचं नुकसान झालं त्या सर्व लोकांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे का? महोदय, एमएसएमई क्षेत्रासाठी दरवर्षी आश्वासने दिली जातात, पण वास्तव असे आहे की काही सरकारच्या काळात लघु मध्यम उद्योग दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहेत। अनेक छोट्या उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यांना वाचवण्यासाठी सरकारकडे कोणते स्पष्ट धोरण नाही। सरकार याच्यासाठी कुठलेही पावले उचलत नाही, त्याच्यामुळे उद्योजक अडचणीत येत आहेत। आपल्या देशातील उद्योजक सक्षम आहेत, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ते आज अडचणीत सापडलेले आहेत। उत्पादन क्षमता असूनही बाजार व्यवस्थेसाठी ठोस धोरण नसल्यामुळे देशाची उत्पादकता कमी होत आहे आणि परिणाम भारत हा फक्त एक मोठा उपभोक्ता देश होत आहे आणि याचा फायदा परदेशी देश घेत आहेत। हीच सरकारची नीती आणि नियत म्हणावी लागेल। माननीय अध्यक्ष महोदय, सरकारने बरेच काही धोरण राबवले। मागच्या काळामध्ये सरकारने या देशामध्ये साखर उद्योगासाठी इथेनॉल प्रोजेक्ट उभारण्यासाठी इंटरेस्ट सबमिशन स्कीम राबवली आणली। इंटरेस्ट सबमिशन या नावाखाली करोडो रुपयाचे प्रोजेक्ट उद्योजकांनी उभे केले, साखर कारखानदारांनी उभे केले आणि त्याचा परिणाम काय झाला तर मागच्या 2 वर्षापूर्वी 7 डिसेंबर 2023 ला रातोरात एक 2 वळीचं पत्र काढलं आणि सांगितलं इथेनॉल प्रोडक्शन बंद करा। माननीय अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से मैं अर्थ मंत्री जी के कहना चाहता हूं कि अध्यक्ष अर्थ मंत्री जी ने ये करने से जो उद्योजक है उनका कितना घाटा हो गया, ये कभी सभागृह को बोलना चाहिए, देशवासियों को बोलना चाहिए। परिणाम क्या हो गया तो ये देश के जो किसान है, किसान का जो माल पैसा मिलने वाला था, किसान का पैसा उनको कम मिल गया क्योंकि ये रातों रात बंद कर दिया। ये बहुत बड़ी बात है।
इथेनॉल प्रोजेक्ट 200, 400, 500 करोडचे उभे केले आणि 500 करोडचे इथेनॉल प्रोजेक्ट उभे केले, तर त्याचा इंटरेस्ट सबमिशनची जी स्कीम आहे त्याच्या ती बंद तर झालीच, पण त्यांचं जे इंटरेस्ट सबमिशनचं जे पैसे आहेत जे सरकारनं वाटायची हमी दिली, 2-2, 3-3 वर्ष त्यांचे पैसे मिळत नाहीत, ही सरकारची नियत उद्योजक संपवायची आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे सरकारने त्याच्यावर सुद्धा काहीतरी ठोस पाऊल उचलला पाहिजे. एवढंच नाही तर किसान जे ऊसाचे शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखरला MSP लागू करायची. दरवर्षी FRP वाढली जाते पण MSP वाढत नाहीये. जर FRP तुम्ही दरवर्षी वाढवता, खूप आनंदाची गोष्ट की शेतकऱ्याला FRP पण पैसा मिळाला पाहिजे, पण साखरेची MSP कोण वाढवणार? सरकारला आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही MSP पण वाढवा. आज या कृषी प्रधान देशामध्ये ऊसाची शेती असो, आलूची शेती असो, गव्हाची शेती असो, बटाटा असो, सगळ्या शेतकऱ्यांना MSP दिली पाहिजे. ही काळाची गरज आहे, पण हे सरकार MSP देत नाही, ही दुर्दैव आहे. आणि सरकारने सांगितलं कृषी प्रधान देशामध्ये की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट न होता निमपटीवर येतंय. याच्यासाठी सरकारनं ठोस निर्णय घेतला पाहिजे अशी माझी सरकारला विनंती. महोदय, या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याचा सल्ला देण्यात आला. याचा अर्थ सरकारला प्रत्येक व्यापारी कायम कर्जाच्या ओझ्याखाली राहावा असं वाटतंय. महोदय, बनारस पाटणा येथे जलमार्गावरील जहाज दुरुस्ती कारखान्याची घोषणा करण्यात आली, मात्र नद्यामधील पाण्याची पातळी कमी असल्याने हे जलमार्ग प्रकल्प आधीच अपयशी ठरत असताना अशा घोषणा कितपत व्यावहारिक आहेत, यात हाच प्रश्न मला पडतो. महोदय, आरोग्य क्षेत्रावर बोलताना आरोग्य क्षेत्राबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण आजही देशातील अनेक रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर नाहीत, नर्सेस नाहीत, कर्मचारी नाहीत आणि आवश्यक उपकरणाची कमतरता आहे. विद्यमान आरोग्य पायाभूत सुविधाकडे सरकारचे लक्ष आहे असं वाटत नाही. कारण माझ्याच मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय हे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये एकमेव आधार आहे. दररोज जिथं 2,500 ते 3,000 रुग्ण OPD साठी येतात, पण तिथे आजही डॉक्टर, स्टाफ, नर्सर, कर्मचारी यांची आवश्यकता असून व उपकरणे तीव्र कमतरता आहे. त्याच्यामुळे सरकारने नवीन घोषणा करण्याऐवजी आधी उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात अशी मागणी मी या सभागृहाच्या माध्यमातून माननीय अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की माझ्याकडं हे जे माझ्या जिल्ह्यामधलं रुग्णालय आहे, या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या पूर्वी 50 विद्यार्थ्यांचा स्टाफ होता त्याची मर्यादा वाढवली, 50चे 100 केले, 100चे 150 झाले, पण स्टाफ मात्र जे नर्सेस डॉक्टर्स जे आहेत ते फक्त 50 प्रमाण आहेत. आज 150 संख्या जर झाली असली विद्यार्थ्याची आणि OPD पहिली जिथं 500 होती तिथं आता 5,000 OPD झाली, पण तिथला तुमचा जो स्टाफ आहे ते वाढत नाही. त्याच्यामुळे औषधाची कमतरता आहे. त्या समितीचा अध्यक्ष पण मी जिल्ह्यात आहे, पण त्या समितीचा अध्यक्ष असताना सुद्धा मला तिथं सांगितलं जातं की औषधं नाहीत. याच्यासाठी सुद्धा सरकारनं गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मी सरकारला विनंती करतो. या अर्थसंकल्पातील सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे शहरी आर्थिक क्षेत्र क्रमांक 39 तब्बल 11 वर्षांनंतर सरकारला Tier 2 व Tier 3 शहरी देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतात हे कळले. याचा अर्थ गेली 11 वर्षे नागरिकांना शहरी नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली, हीच सरकारची अप्रत्यक्ष कबुली आहे. महोदय, माझा जिल्हा तसा विचार केला किंवा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो जिल्हा ग्रामीण भागात आहे. महोदय, माझ्याकडे माझी जी ओळख आहे कि किसान का बेटा बोल के मेरी पहचान है, इसलिए मैं रिक्वेस्ट करता हूं सर की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कृषी प्रधान देशामधल्या माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी. काजू आणि चंदन अशा सर्व चर्चेला उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला. काजू आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे आणि चंदन उत्पादक दक्षिण भारतातील शेतकरी आपल्या मालाच्या विक्रीसाठी त्रस्त आहेत. ही किती लाजिरवाणी घटना आहे की आपल्याला जे तुम्ही लावायला सांगताय, प्रोत्साहन देताय आणि परत पुन्हा माल विक्रीला तुम्ही चालना देत नाही किंवा माल घेत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. माननीय महोदय, माझा जिल्हा ग्रामीण आहे, माझा मतदारसंघ ग्रामीण भागाचा येतो. ग्रामीण भागाच्या ह्याच्यासाठी आपण जर विचार करायचा झाला तर आमच्याकडे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महोदयांनी 14 ते 19 या काळामध्ये सरकार होतं त्यांचं, त्यावेळेस त्यांनी वॉटर ग्रेड ही योजना मी माझ्या बीड जिल्ह्यासाठी आणेल अशी एक घोषणा केली. पण आज तब्बल 11 वर्ष झालं तरी पण काहीही नाही. माझ्या या जिल्ह्यासाठी वॉटर ग्रेड नाही, पण आहे त्या प्रोजेक्टमधून पाणी द्या, गावोगाव ते पाणी आलं पाहिजे. माझं उजनी धरणातलं पाणी आमच्या मांजरा धरणात आलं पाहिजे, मांजरा धरणाचं पाणी जिल्ह्यात फिरलं पाहिजे. याच्यासाठी लागणारा निधी माननीय अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये माझ्या जिल्ह्याला द्यावा ही माझी विनंती आहे. महाराज अध्यक्ष महोदय, लखपती दीदी योजना केवळ निवडणुकीपुरती केंद्रीय घोषणा ठरली आहे. देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अजूनही त्यासाठी सरकारचं कोणतंही ठोस पाऊल नाहीये, कुठलं धोरण नाही. महिलांसाठी अन्याय, महिलांसाठी अत्याचार, दर दिवस रेप्स एवढे प्रकार घडतात, सरकार त्यांना कुठं ठोस असा निर्णय घेऊन त्यांना संरक्षण देत नाही. महोदय एवढेच नाही तर सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. आता अर्थमंत्री गेलेत, मला त्यांना विचारायचं आपल्या माध्यमातून की सरकारची PMGSY म्हणजे ग्रामीण विकास या अर्थसंकल्पात प्रचंड कमतरता आहे. सर 2 मिनिट में कंक्लूड करता हूं प्लीज. PMGSY नावाची योजना जी सरकारची आहे, या PMGSY योजनेचा टप्पा 3 एकाही कामाला मंजुरी नाही. आज 2 वर्ष मी खासदार होऊन झाले, एकाही कामाला मंजुरी नाही. 1 सिंगल वर्क नो सैंक्शन. सर इसलिए मैं कहता हूं कि सब जल्द से जल्द ये देना चाहिए. सर सरकार की और एक घोषणा है, हर घर घर जल और नल. ये योजना के अंदर 50 करोड़ रुपया पिछले बजट में से खर्चा नहीं हुआ और मेरे जिले के अंदर 1 रुपया ही नहीं दिया. सर क्यों? अगर 50,000 करोड़ तुम्हारा लैप्स होता है और मुझे 1 रुपया ही नहीं मिलता, ये खेदजनक बात है. क्योंकि अपोजिशन वाला MP है बोल के नहीं दिया क्या? ऐसा मेरा सवाल सरकार से, मेरा रिक्वेस्ट है सर. सर 2 मिनट मेरा समय है मेरे पार्टी का, उतना दे दीजिए प्लीज. और सर मेरे जिले के अंदर टेक्नोलॉजी पे आप बोल रहे 21 भारत, अभी क्या क्या करना है? भारत 1 नंबर पे लाना है, कौन से टाइप पे लाना है सर? ये टेक्नोलॉजी के क्षेत्र में मेरे अर्थसंकल्प है, इसमें मेरा जो जिला है, जिले के अंदर सर प्लीज 2 मिनट सर, प्लीज 2 मिनट. मैं जो मेरे 400 गांव खेड़े हैं वहां अभी भी BSNL का टावर नहीं है और दूसरे कौन से के कंपनी का टावर नहीं. बस सरकार से रिक्वेस्ट करूंगा कि मेरे जिले के अंदर वो देना चाहिए. रेल के बारे में बहुत जिक्र किया सर, रेल बुलेट ट्रेन ले लिया, बुलेट ट्रेन 1,000 करोड़ 1 लाख करोड़ का बजट 2 लाख करोड़ कर दिया. क्यों? और मेरे इधर कुछ क्या किया है? हमारे महाराष्ट्र के अंदर खाली अर्बन के लिए सरकार चलती है, रूरल के लिए क्यों नहीं है? मेरे जिले के अंदर जो मेरा एक सेकंड, मेरे जिले के अंदर एक ही प्रोजेक्ट की मांग थी मेरी, और सरकार से अर्थमंत्री से मेरे रिक्वेस्ट है, मेरा जो धाराशिव से लेके बीड़ से लेकर संभाजीनगर का रेल मार्ग, इसी के लिए कुछ ना कुछ बजट की तरतूद होना चाहिए. और ये गरीब के किसान के बेटा के जो मतदार संघ है उसी के लिए अर्थमंत्री दे देंगे. सर लास्ट सेकंड, लास्ट सर, या अर्थसंकल्पात देशाच्या, मी लास्ट बोल रहा हूं, शेवटी एवढंच म्हणेन की या अर्थसंकल्पात देशातील जनतेला पूर्णपणे नेनास करणारा आहे. जुन्या घोषणाचे मिश्रण करून घाईघाईत तयार करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प आम्हाला या गोष्टीतून काहीच मिळणार नाही. मी माझ्या सर एक लफ्ज खाली एक सरकार के लिए धन्यवाद अध्यक्ष महोदय.